खड्डे खोदून झालेले आहेत. आता खोचा आपला तयार होऊ राहिला या ठिकाणी. 3 सऱ्या दिल्यात. आता मोठे झाल्यावर बघूया कोणाच्या चांगल्या येतात हळदी. स्पेशल आज बायकोनी आमच्यासाठी बनवलेले आहेत स्पेशल शेवया. ते आंब्याचं झाड वाळून गेलेलं आहे, खराब झाले म्हणून ते आता त्याचा खोचा करायचा आहे. हा हा अशी असते का? ओके ओके, खाऊन दाखव ना मग. त्याच्यामध्ये टाकायचा आणि ही माती असते. विनाकारण उपयोगी नसलेलं गवत आईने जाळलेलं आहे. नमस्कार मंडळी, तर मी आणि माझी बायको आता चाललोय हळदी आणि वरे लावण्यासाठी. तर बायको पुढे निघालेली आहे. आता आपण वरे कसे लावतात ते तुम्हाला दाखवतो. चला, आम्हाला तर माहित नाही पण मग ट्राय करूया. चला चला वरे लावायला. याच्या आधी कधी वरे लावले का रे तू? हा, चालता येतं का याच्यात? चप्पल दे ना. कोणती दे ना? काय हा? चला मंडळी, आता आपण मस्तपैकी वरे लावूया. तर आम्ही आलेलो आहेत. आम्हाला वाटलं का आम्ही दोघंच आलोय, पण आई आणि गायत्री याच्या आधीच येऊन बसलेले आहेत. काय करू राहिले आई? गवत कशासाठी काढायचं असतं? अच्छा अच्छा, ओके ओके. तर आम्ही पण आता हळद आणलेली आहे. या बायको मॅडम. मंडळी, आपण आता वरे आणि हळदी लावायला सुरुवात करणार आहोत. माहित नाही मलाच, पण बघूया, ट्राय करू. ते तिथंच आहे, तिथं भरपूर मुंग्या होत्या. आता काय करायचं, कसं करायचं? दाताळ कुठं आहे? चला आधी दाताळ्याने मस्तपैकी आपण सऱ्या पाडून घेऊया. आई दाखवते आपल्याला. असं असं कर, असं असं कर. कसा? असं असं कर. ओके. तिकडून तिकडून असं कर. त्याच्यावर काय लाव, हळद. बर. जसा तास आहे तसाच ठेव. आता थोड्या सऱ्या ओढून झालेल्या आहेत. तर आता पहिले गवत उचलून घेऊया, नाही तर मग ते गवत उंगून येईल. कामिनी आणि गायत्री गवत उचलून राहिले इथं. आता थोड्याने आपण सऱ्या लावले हे ओढलेल्या आहेत ना, त्याच्यावरती आपण मग मस्तपैकी लावून देऊया हळद. आता तिघी सासून आहेत ना, तर तिन्ही वेगवेगळ्या सऱ्या घेतील. मग बघूया कोणाच्या याच्यात जास्त उंगतात हळदी. चला पुढची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पुढे. कसं करायचं? सांग ना तिला. तर मॅडम आता हळद आहे का काय? ते हळदी आहे ना? खायची हळद आहे. ते आता लावून राहिले. आई शिकवते. गायत्रीला आधीपासून येते ना? दोघी पण नवशिक आहेत. बघूया आता. तिघींना 3 सऱ्या दिल्यात. आता मोठे झाल्यावर बघूया कोणाच्या चांगल्या येतात हळदी. हमारी कोच मार्गदर्शन कर रही है यहाँ पर. बाकीचं वातावरण बघा मस्त झालंय इकडं. हा, दाखव हळद, दाखव कशी. दाखवा दाखवा. ही मोठी हळद आहे. हा, खायची हळद आहे बघा. हा हा अशी असते का? ओके ओके, खाऊन दाखव ना मग. खाऊन दाखव. नाही, खायची नसते. हा ना. चला आता तिघी पण आता भिडलेले आहेत. चला पहिला नंबर कोणाचा येतो? सुरुवात. चलो स्टार्ट करो. कामिनीचा पहिला नंबर येईल शेवटून. चलो आता बाकीची पुढं व्हिडिओ दाखवतो तुम्हाला दुसरी. इथं विनाकारण उपयोगी नसलेलं गवत आईने जाळलेलं आहे. तर काय जळणार नाही एवढं. आणि आमचे आता हे लावून झालेत. काय काय लावून झाले? काय का? हे काय हे काय हे काय हे काय हळद लावून झालेली आहे. आणि आणि काय लावायचं आता? आई काय लावायचं आता? काय काय आता वरे लावायचे आहेत. वरे कुठं आहेत? आता आमच्या मॅडम वरे लावणार आहेत. हे काय हे काय हे काय? तुला काय घाबरणार नाही मी. मग असा रागात जातो. जातो. काय काय काय
चला आता दुसरं वऱ्या लावा लागे. सर मी पाडून ठेवलेले आहेत मस्तपैकी. तर मंडळी आईने आता सांगितलं का खोशे काय म्हणतात ते करायचं आहे. तर कुऱ्हाड आणि फाळ घेऊन सांगितलंय. खोशे म्हणजे काय असतं काय माहित, बघूया आता जाऊन तिथं आई कसं सांगते. खोशे आता आईने सांगितलं का खोशे घालायचे, पण खोशे म्हणजे काय असतं काय? कोणते? तर वरे लावायचे आहेत त्यासाठी खोशे करायचे आहेत. ते काय असतं काय माहित नाही, पण फाळ आणि कुऱ्हाड आणलेली आहे. तर हळू तर आईन त्यांची आता बऱ्यापैकी लावून झालेले आहेत. हळदी कामिनी बाई काय घालताय? हळदी लावून झाल्यात. हळद लावून झाली आता आई हळू तर. आणि खोशे काय करायचे नेमके मला सांगा, मी करतो. खोशे उभे करायचे, त्याच्यावर वेल जातो. खोशे उभे करायचा असतो, त्याच्यावरती खोशे उभे करायचे आणि त्याच्यावरती वेल जातो. याचा ना वरीचा ना वर असं हुशारच. चला आता लावूया. तर मॅडमचे हळदीचं हे झालेलं आहे कार्यक्रम. आता काय वरी लावायचे, कसे लावायचे दाखवतो. लावून दाखव ना. हे असं पहिले जागा अशी प्लेन करून घ्यायची. असं केलं ना की असा खड्डा करायचा, जरा खोल करायचं. आता असं खड्डा केला ना की हा असा कांद असतो असा, तो त्याच्यामध्ये टाकायचा. आणि ही माती असते हा नॉइस असं करून आपलं झालेलं आहे. आणि खोशे कसे लावायचे? खोशे म्हणजे अशी एक काळजी आणल्यावर मग ती अशी मध्ये सपोर्टला त्याचा वेल असतो ना, मग तो असा. अरे वा, नाईस मस्त इन्फॉर्मेशन दिली. काय सांगते आहे तू काय केव्हाचे बसेल आहेस? काम करत जा थोडेफार. हा काय पाहते का? व्हिडिओ काढतो. हा इकडे हस ना. नको तिकडे जाणार रे. आता हे साहेब आलेले आहेत इकडं, नांगरून आलेले आहेत. तर पेठला जाऊ राहिले. काय काम आहे पेठला? ए भाऊ हां नॉईस ये भेटून. तर इथं गायत्री मॅडम कुठं दिसत नाही. खोशे करायचे काय? खोशे आणायचे, ते झाड तोड राहिले. तर मंडळी आपल्याला आता खोशा टोचायचा आहे. त्यासाठी मी खड्डा खोदतोय. तो खोशा याच्यासाठी असतो का, ते कशाचं काय असतं? वरीचा वेल असतो ना, ते त्याच्या कोणता वऱ्याचा वेल असतो ना, ते खोच्याला असं हे करून गोल 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 गार मग वरती जातो. चला तर आपण हे फाळ आहे ना, खड्डा खोदूया आणि खोचा खोचूया. असं व्यवस्थित बोलायचं त्याला. मग ना वेल जाते, वेलीला असे बघ, वेलीला असे हे येतात असं बोलायचं. थांबा एक मिनिट, आईच्या भाषेत. आता आपण हे वरी लावणार आहे ना आपण, त्याला हे असा वेल येतो ना, तो वेल वरती जाण्यासाठी आपण साईडला ती फांदी तोडून आणणार आहे. इथं खड्डा खोदूया पहिले. तो खड्डा खोदून झाल्यानंतर मग वेल वरती जाईल असं गार गार. चला तर आता आपण खड्डा खोदूया. खड्डे खोदून झालेले आहेत. आता खोचा आपला तयार होऊ राहिला या ठिकाणी. बाकीचे तिकडनं आया आणते. मॅडम केव्हाचे काय लावते ते वऱ्या. आणि इकडं आई टाइमपास करू राहिले. काम कर लवकर. तेव्हाची टाइमपास करू राहिली. आणि इकडं आई गेली. तिकडे दिसते का तुम्हाला? तिकडे बघा, ते आंब्याचं झाड वाळून गेलेलं आहे, खराब झाले म्हणून. ते आता त्याचा खोचा करायचा आहे. चलो हे काय तर आता खोचायचे आहेत. आता दर खोदलेला आहे आपण बघा. हा दर त्याच्यात टाकायचे. आता टाकलेत. आता कामिनी मॅडम त्याच्यात आता दगड ते टाकून मस्तपैकी ते झाड उभं करायचं आहे. झाड म्हणजे खोचा आहे. वरीचा वेल त्याच्यावरती जाणार आहे. तर आई त्याच्यासाठी दगड वगैरे आणताय. इकडं आई काय लावते परत? वऱ्याच
काय खोचतेस? हा काय खोचते हा? पडणार नाही ना. आता तू जसं हे करशील तसं ना. नव जाऊ दे आता. पकडा. पकडू असा. हे बघा आई पकडते. पकड. मला कामच निघत होतं. तर आपला बऱ्यापैकी उभा झालेला आहे खोचा. तर नंतर मग वरती मोठे झाले का तुम्हाला दाखवतो मी. तर कामिनी मॅडम इथं दर खणत आहेत. भरपूर मोठा खड्डा खोदलेला आहे. एक नंबर. बाकीचे दर खणून झालेले आहेत. खोचून झालेले आहेत. तुडून एक झालेले आहेत खोचे. आई तू काय टाइमपास करू राहिली सारखं तिकडं? आई तर काहीच काम नाही करत. केव्हापासून तिकडे फिरत आहे. किती खणला का? मग अजून पुढचा दर तूच खण. तर फायनली आता खोचे लावून झालेले आहेत इथं. आता मोठे झाल्यावर बघूया त्यांची वेल कसे होतात ते. स्पेशल आज बायकोनी आमच्यासाठी बनवलेले आहेत स्पेशल शेवया. कशा झालेत शेवया टेस्ट केली का? कशा? छान. पायनॅपल फ्लेवरच्या. पायनॅपल फ्लेवरच्या. आणि या शेवया आमच्या काकूच करता. शिल्पा काकू. ऑर्डर द्यायची असेल तर सांगा. हां आपल्या नाशिकमध्ये तवली फाटा या ठिकाणी ऑर्डर स्वीकारले जातील. तर आता बघूया चांगले केलेत का मॅडमनी. बघा आता खाऊन बघूया. बघूया आता टेस्ट करूनच बघूया कशा आहेत. चलो. तर मंडळी माझ्या बायकोनी मस्त शेवया एक नंबर लागतात पायनॅपल फ्लेवरच्या. कसे लागते का तुला? स्वतःची टेस्ट सांग ना मला. छान. एक नंबर. तर चला मंडळी आजचा ब्लॉग इथं समाप्त करूया. काय तर आजचा ब्लॉग इथं समाप्त करूया. काय टाटा बाय बाय. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू. म्हणजे समाप्त ना.